अगं, ही अशी एकटीच काय बसलीस इथे? मी डायरी मेंटेन केलेली 2025साठी. जेमतेम 2 पानं भरली असतील आणि मग एप्रिल महिना कधी आला काही कळलंच नाही. वेळ कसा गेला काहीच कळलं नाही ग. हे वर्ष सुद्धा असंच नकळत जाणार असं दिसतंय. बाय द वे, तू कशासाठी आलेलीस? अगं, ते माझे पाय खूप दुखत होते ग. म्हटलं जरा मालिश करू तेलाने. तेलाची बाटली घ्यायला आले मी. अगं, मग मी करते ना तुझ्या पायाला मालिश. बस इथे. अगं नको, मी करते माझी माझी. काय आई प्लीज गपचूप बस इथे, मी तुझ्या पायाला मालिश करून देते. अगं कशाला उगाच. ये बस. काय झालं, अशी का बघतीयस? नाही, काही वर्षांपूर्वी तू शाळेतनं थकून भागून आलीस की मी तुझ्या केसांना मालिश करायचे. आणि आता बघ, तूच माझ्या पायांना मालिश करतेस. मधली वर्ष कशी कुठे गेली हे कळलंच नाही. काय आहे, वेळ आनंदात जात असला ना तर तो कधी गेला, कुठे गेला, कसा गेला असं फारसं कॅल्क्युलेशन करत बसू नये. हे बरोबर आहे तुझं म्हणणं. आईन्स्टाईन म्हणतोच ना की टाइम इज रिलेटिव्ह. इट्स ओनली वर्थ डिपेंड्स अपॉन व्हॉट वी डू ॲज इट इज पासिंग. ते आईन्स्टाईनचं माहीत नाही मला, पण भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात म्हटलंय की ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चातुर्युगांइतका असतो. त्यामुळे काळाला कर्म अर्पण करत कर्तव्य करत राहायचं. म्हणजे विज्ञान आणि अध्यात्माचं म्हणणं एकच आहे तर. चल, गुड नाईट.